नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या स्टोरीचे नाव आहे जाणीव. तर चला मग आपल्या स्टोरीला सुरुवात करूया. मुलीला घेऊन माहेरी गेलेल्या मोनीला तिच्या नवऱ्यानं सुमितनं फोन केला, फक्त कसं काय चाललंय हे विचारण्यासाठी. पण त्यावरून एवढं असं काय घडलं की त्यांचा शेवट घटस्फोटापर्यंत यावा. कुठं होतीस तू? केव्हापासून फोन करतोय? मी माहेरी गेली की वेळीच होतीस तू. खूप वेळानं मोनीनं फोन उचलला तेव्हा सुमित रागवून म्हणाला, अहो तो मोबाईल कुठंतरी असतो आणि मी दुसरीकडेच असते, त्यामुळे मला रिंग ऐकायला आली नाही. आणि सकाळीच तर आपण बोललो होतो, त्यामुळे मला बरं. ते जाऊ देत, फोन कशासाठी केला होता? काही विशेष बातमी? काय विशेष? मोनीनं त्यांच्या रागाकडे साफ दुर्लक्ष करत विचारलं. म्हणजे आता तुझ्याशी बोलायचं झालं तर माझ्याकडे काही विशेष बातमीच असायला हवी. एरवी मी बोलू शकत नाही, तुझी आणि मुलांची चौकशी नाही करू शकत, तेवढाही हक्क नाही आहे मला. बरोबर आहे, आता त्याच्यावर आजी आजोबा मामा मामींचा हक्क आहे ना. मोनीवर भडकला सुमित. त्याला वाटलं होतं की मोनी त्याच्या रागवण्यावर सॉरी म्हणेल, प्रेमानं बोलेल. इकडे मोनीचाही संयम संपला. माहेरी आल्यावर खरं तर तिला पूर्ण स्वातंत्र्य हवं असायचं. तुम्ही भांडायला फोन केला आहे का? तसं असेल तर मला बोलायचंच नाही आहे. एकतर इथं इतकी माणसं आहेत, काय काय चाललं आहे. त्यातच मनीषाला जरा बोलता बोलता तिनं जीभ चावली. काय झालंय मनीषाला? तुला मुलं सांभाळायला होत नाही तर तू त्यांना नेतेस कशाला? आपल्या बहीण भावंडात रमली असशील. तिला बरं नाही आहे तर तुमचं परतीचं तिकीट बुक करतोय मी. ताबडतोब निघून ये. माहेरी गेलीस की फारच चेकाळतेस तू. माझ्या पोरीला बरं नाही आहे आणि तू इकडे तिकडे भटकतेस. बेजबाबदारपणाचा कळस आहेस. इतकं दुर्लक्ष. साधी चौकशी करण्यासाठी केलेला फोन आता महायुद्धात बदलत होता. सुमितनंही रुद्रावतार धारण केला. अहो थोडं अंग तापलंय तिचं, पण आता ती बरी आहे. आणि हे बघा, मला धमकी देऊ नका. 10 दिवसांसाठी आली आहे तर पूर्ण 10 दिवस राहूनच येईन. मला माहीत आहे माझं माहेरी येणं फार खटकतं तुम्हाला. जेव्हा तुमच्या गावी जातो तेव्हा तिथं 12-12 तास वीज नसते. तिथं मुलांना ताप येतो तेव्हा तुम्हाला काही वाटत नाही. वर्षभर तुमच्या तैनातीत असते, तुमच्या तालावर नाचते, तेव्हा नाही काही वाटत. पण 10 दिवस माहेरी आले तर लगेच तमाशे सुरू करतात. मोनीही भडकली. खरं तर बोलता बोलता तिला रडायला येऊ लागलं होतं, पण तिनं प्रयासन रडू आवरलं. असं मी तमाशे करतो? फारच जोर चढतो तुला तिथं गेल्यावर. आता तिथेच राहा, इथं परत यायची गरज नाही आहे. 10 दिवस काय, आता वर्षभर राहा. खबरदार इथं परत आलीस तर. संतापून ओरडत तिला पुढे बोलू न देता त्यानं फोन कट केला. मोनीनेही मोबाईल आदळला आणि सोफ्यावर बसून ती रडायला लागली. तिची आई तिथेच बसली होती, सगळं ऐकलं होतं. तिनं म्हटलं, अगं बाळा, तो कसं काय चाललाय हे विचारायला फोन करत होता. उशिरा फोन उचलल्यामुळे रागवला होता, तर तू अशा वेळी सबुरीने घ्यायचंस, सॉरी म्हणायचं, मग तोही निवाळला असता. जाऊ दे आता, रडू नकोस. उद्यापर्यंत त्याचाही राग जाईल. मोनीला आणखीनच रडायला आलं. आई, अगं फक्त 10 दिवसांसाठी माहेरी पाठवतात. इथं मी आनंदात असते, ते बघवत नाही. त्यांना नवरे असे का ग असतात? खरं तर त्यांना आमची खूप आठवण येते. मी नसल्यानं त्यांना त्रासही होतोय. पण अशा वेळी प्रेमानं बोलायचं, मोकळ्या मनानं कबूल करायचं, तर ते राहिलं बाजूला. आमच्यावर संतापायचं, ओरडायचं, माझ्याशी संबंधित सगळ्यांशी वैर धरायचा, त्यांना नाव ठेवायची. ही काय पद्धत झाली? अगं पोरी, नवरे असेच असतात. बायकोवर प्रेम तर असतं, पण आपला हक्क त्यांना अधिक मोलाचा वाटत असतो. बायको माहेरी आली की त्यांना वाटतं आपला तिच्यावरचा हक्क कमी झालाय, त्यामुळे मनातल्या मनात संतापतात, कुटतात. आणि बायकोनं जरा काही शब्द वावगा उच्चारला तर त्यांचा अहंकार लगेच फणा काढतो आणि मग उगीचच भांडण होतं. तुझे बाप पण असंच करायची. मोनीला जवळ घेऊन थोपट्यात आई म्हटली.
पण आई, स्त्रीला असं दोन भागात का वाटतात हे पुरुष? मी सासरची आहे आणि माहेरची आहे. माहेरी आले तर लगेच सासरची, तिथल्या माणसांची उपेक्षा केली असं थोडंच असतं. ही दोन्हीकडची असण्याची ओझं आम्हालाच का सहन करावी लागतात? मोनी हा प्रश्न फक्त आईलाच नाही तर संपूर्ण समाजाला विचारत होती जणू. आईनं तिला जवळ घेत समजवण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, अगं, पुरुषांचा अहंकार आणि त्यांचा सासर म्हणजे बायकोचं माहेर यात 36चा आकडा असतो. मोनी बाळे, पुरुष असेच असतात. तो त्यांचा स्वभाव आहे. काही जन्मजात, काही पुरुषी समाजानं जोपासलेला. स्त्रीला दोन भागात वाटायचं हेच काम असतं. एक भाग माहेरचा, एक भाग सासरचा. जसे दोन अर्धगोल एकत्र आल्यावर एक पूर्ण गोल होतो, तसेच हे दोन अर्धगोल एकत्र आले की स्त्री ही पूर्ण होते. दोन अर्धगोल, एक पूर्ण गोल, पूर्णत्व. मोनी गप्प बसून सर्व ऐकत होती. काही तिला कळत होतं, काही तिला कळून घ्यायचं नव्हतं. फक्त आहे हे सत्य आहे हेच तिला जाणवलं होतं. तर मित्रांनो, माझी गोष्ट आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.